पुणे शहरातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेकडून विसर्जन घाटावरती विसर्जनाची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की हौदामध्ये विसर्जन करावं अशा पद्धतीचं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। तर घरगुती गणपतींसाठी फिरत्या हौदाची सुविधा जी आहे ते पुणे महानगरपालिकेने केलेली आहे। विसर्जन घाटावरती आपण पाहतोय की अशा पद्धतीनं हौदांमध्ये पाणी जे आहे ते सोडलं जाईल आणि या पाण्यामध्येच विसर्जन करावं अशा पद्धतीचं आवाहन पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला घाटावरती आपण पाहतोय की स्वच्छता जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नदीपात्रामध्ये जे व्यक्ती उतरतात आपण पाहतोय की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी बोटीची व्यवस्था जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि पुणे महानगरपालिकेकडून विसर्जन घाटावरती आपण पाहतोय की अशा पद्धतीने तयारी आपल्याला पाहायला मिळते। मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीने बोटी ज्या आहेत त्या सुद्धा आणण्यात आलेल्या आहेत। जर कदाचित पाण्यामध्ये कोणती व्यक्ती उतरली अथवा अनुचित प्रकार घडला तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढता येईल त्या पद्धतीची व्यवस्था पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली आहे। मुळा-मोठा नदीपात्रामध्ये जवळपास 2000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते सोडलं जाते त्याची सगळी तयारी आपल्याला विसर्जन घाटांवरती पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेकडून विसर्जनाची आपण पाहतोय की विसर्जन घाटावरती जय्यतपणे तयारी जी आहे ती करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।